असं म्हणतात की ग्रहणात केलेली उपासना, मंत्रजप आणि साधना ही इतर दिवसांच्या तुलनेत अनंत पटीने अधिक फलदायी ठरते. वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी कोणते मंत्र ग्रहणात जपावेत? चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते. त्यामुळे मनाची शांती आणि आध्यात्मिक संरक्षणासाठी मंत्रजप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रहण काळासाठी काही अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि त्याचं महत्त्व पुढीलप्रमाणे. सर्व बाधा मुक्तीसाठी प्रभावी मंत्र. जर तुम्हाला जीवनात सतत अडथळे येत असतील तर पुढील मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र अगदी सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. यामुळे मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर आपण ग्रहणाच्या काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. महामृत्युंजय मंत्र हा शारीरिक व्याधी आणि भीती नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला गेलाय. महामृत्युंजय मंत्र पुढीलप्रमाणे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षे मातृतात. त्यानंतर दुसरा मंत्र ग्रहांच्या पीडांपासून मुक्तीसाठी. ज्या ग्रहाचे ग्रहण आहे, जसं सूर्य किंवा चंद्र याचं ग्रहण असेल त्या ग्रहाचा जप करणं विशेष फलदायी मानलं जातं. मग सूर्यग्रहण असेल तर यावेळी ओम गृणी सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. चंद्रग्रहणाच्या वेळी ओम सोम सोमाय नमः किंवा चंद्रकवच म्हणावं. तर ग्रहणाच्या काळात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यमंत्र आणि चंद्रग्रहणाच्या काळात चंद्रमंत्र म्हणावे. यामुळे ग्रह बलवान बनतात असं सांगितलं जातं. त्यानंतर तिसरा गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. ग्रहण काळात या मंत्राचा उच्चार केल्यानं बुद्धी तल्लख होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं. गायत्री मंत्र पुढीलप्रमाणे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. त्यानंतर चौथा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण मंत्र. आपण ग्रहणाच्या काळात विष्णू सहस्त्रनाम किंवा अष्टाक्षर मंत्राचा जप करावा. यामुळे संकटातून मार्ग निघतात. यावेळी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा श्रीकृष्ण मंत्राचा जप करावा. जसे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण यावेळी इष्टदेवताच्या मंत्रांचा जप सुद्धा करू शकता. ग्रहण काळात आपल्या इष्टदेवतांच्या मंत्रांचा जप केल्यानं आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही आणि नकारात्मकता दूर राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर ग्रहणात काही नियम महत्त्वाचे असतात. तर या ग्रहणात काय करावे काय